श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. उद्या म्हणजे 11 जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. म्हणजे यंदा आपल्याला 5 गुरुवार करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं, पण ह्या दिवशी आली आहे सर्वात मोठी अमावास्या आणि म्हणूनच ह्या दिवसाचं महत्त्व अजून जास्त वाढलेलं आहे. पौराणिक मान्यतानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्याने पापांचा नाश होतो. अमावास्यामुळे या दिवशी स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्येही केली जातात. मार्गशीर्ष अमावास्याला पितरांना तर्पण आणि अर्पण करायची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी तर्पण आणि पिंडदान देण्याचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष अमावास्याचे व्रत केल्याने प्रत्येक समस्या संपून जीवनात सुख समृद्धी येते. पौराणिक शास्त्रानुसार या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी ह्या दूर होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला उद्या आंब्याच्या पानाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीमध्ये येणारे सर्व अडथळे तर दूर होणारच आहेत, पण आपल्या ज्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार. एवढा प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहिली पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे आपली प्रगती कुठेतरी थांबली जाते. त्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो स्थिर राहत नाही. पैसा तर खूप येतो पण तो काही ना काही मार्गाने पुन्हा निघून जातो. घरामध्ये कलह होत असतील, भांडणं होत असतील, कटकटी होत असतील किंवा बऱ्याचदा आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल, कोणत्याही कार्यामध्ये केलेल्या कार्यामध्ये यश मिळत नसेल, व्यवसाय नीट चालत नसेल, मुलांचं पटत नसेल, नवरा बायकोचं पटत नसेल, तर हा प्रकारच्या ज्या समस्या उद्भवतात त्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे होतात. आणि आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या घरामधनं दोष हे दूर करायची गरज असते, कारण ज्या घरामध्ये दोष असतात त्या घरामध्ये कधीही कोणत्या माता लक्ष्मीचं आगमन हे होत नसतं. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरज लागते, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत, नकारात्मकता आहे, ती दूर होऊन जाईल. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसेल तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला जे आहे उद्याच्या दिवशी, म्हणजे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, त्याचबरोबर उद्या आहे मार्गशीर्ष अमावास्या, आणि उद्याच्या दिवशी आपल्याला म्हणूनच ह्या आंब्याचा पानाचा प्रभावी उपाय हा करायचा आहे. हिंदू धर्मात आंब्याची पानं खूप शुभ मानली जातात. या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते. आंब्याच्या पानाचा उपयोग शुभ कार्यात होतो. आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनसह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरतात. आंब्याच्या पानाचा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर भाग्य उजळण्याकरता, वास्तुदोष दूर करण्याकरता आंब्याचा पानाचा प्रभावी उपाय केला जातो. त्याचबरोबर आंब्याच्या पानाचा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व कर्ज, सर्व संकटापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. एवढं महत्त्व आहे आंब्याच्या पानाचं. हे तर तुम्हाला मी महत्त्व सांगितलं, तर चला जाणून घेऊया तर ह्याचा उपाय आपल्याला काय करायचा. तर ह्या करता आपल्याला जे आहे आंब्याची पानं लागणार. तुम्ही 7 पानं घेऊ शकतात, 9 पानं घेऊ शकतात, 11 पानं घेऊ शकतात. फक्त जी पण पानं आपण घेणार ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत. ती छान असली पाहिजेत, अखंड असली पाहिजेत, कुठेही तुटलेली, फाटलेली, किडलेली नसावी. आता ही पानं आपण घरी घेऊन आल्यानंतर जे आपल्याला त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत. आणि ह्या पानापासून आपल्याला तोरण हे बनवायचं आहे.
तोरण बनवल्यानंतर आपल्याला ह्या प्रत्येक पानाला जे हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचे. पण प्रवेशद्वारावर आपल्याला तोरण लावायच्या अगोदर आपला जो माहेरचा मुख्य प्रवेशद्वार असेल त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. कुठेही त्याच्यामध्ये जाळे जळमटे नसली पाहिजे, धूळ नसली पाहिजे, कारण आपण ही सगळी तयारी करतायत माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमनाची. कारण हा आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, त्याचबरोबर अमावस्या आहे. अतिशय दुर्मिळ असा हा योग आणि ह्या योगामध्ये जर आपण हा आंब्याच्या पानाचा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. नक्की करून पहा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल. ह्या उपायाने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्या दूर झालेल्या असतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे दोषसुद्धा दूर झालेले असतील. नक्की करा. फक्त कोणतीही उपाय किंवा कोणताही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा, तर त्याचा फायदासुद्धा खूप चांगला तुम्हाला मिळणार आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.